मी राहुल आणि हे आमचं गाव. आमच्या गावाचं नाव आहे खुशाल गाव. खुशाल गाव कारण इकडे सगळं मस्त आहे. सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत. प्रत्येकाच्या घरी 2 वेळेला चूल पेटते. कुणालाही उपाशी झोपावं लागत नाही. आमच्या गावातल्या लोकांशी तुमची ओळख करून देतो. या ना. राधा मावशी, राधा मावशी, राधा मावशी. काय ग राधा मावशी, कशी आहेस? आता काय सांगू तुला, वय झालंय माझं. आणि हे काय तंबाखूची मशेरी? अगं दात काळे पडतील ना. आता काय पडायचं राहिलंय, म्हातारीची जुनी सवय, चालायचंच. आलेच मी निघतो. वेळ मारून किती पाऊस पडला, आज पण किती पडलेला. राधा मावशी पण ना. राहुल, हे राहुल, हे आमचे रामभाऊ नेहमी काहीतरी गंमत देत असतात. बघूया. हे घे. वाव, चॉकलेट. थँक्यू. बाकी मजेत? हो, येतो मी. बरं. आज माझी खूप मजा आहे, कारण की आज मला खूप सारे चॉकलेट मिळाले. काय सांगू, मी आज लग्नाला गेलेलो ना, तिथं मला लाडूच नाही भेटले. 1 मिनिट. अरे काय करतोयस, लवकर आटप ना. अरे काय करतोयस? मी तंबाखू खातो ना. काय तो तंबाखू कोंबलाय तोंडात. 2 मिनिटं थांबा. अरे मला उशीर होतोय रे. अहो थांबा की. रे कर की रे. सॉरी. नाही ठीक आहे. कुठे आलास? शाळेत चाललो होतो. बाबांना विचारलं मग सांगा. हो. पण काका, तुम्ही इतके दिवस घरी का नाही आला? अरे येईल कधीतरी येईल. चल मी निघतो. हो. सगळं बरं चाललंय, पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. ते म्हणजे गावातील सगळी लोक पान, गुटखा, विडी, सिगारेट या व्यसनाच्या आहारी गेले. अरे हो, ही माझी मित्र, गावाची शान, गावाचं वैभव. माझे मित्र खूप हुशार आहेत. गावातल्या शाळेत किंवा अख्ख्या तालुक्यात कुठली स्पर्धा असो, म्हणजेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धा, नृत्य स्पर्धा यांचा नंबर पहिला. संबंध तालुक्यात एवढी हुशार मुलं शोधून सापडणार नाहीत. हो की नाही रे? हो. राहुल, तुला माहिती आहे ना, 2च दिवसानंतर शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचांना बोलवायचं आहे, असं हेडमास्टर म्हणाले. हो ना रे? हो. राहुल, तू आम्हाला मदत करशील ना? हो, पण मला सांगा, वक्तृत्व स्पर्धेसाठी कुठला विषय? मी सांगतो. तंबाखूचे दुष्परिणाम. काय? तंबाखूचे दुष्परिणाम. हो. ऐका, हे पण मी कसं बोलतोय, सरपंच अजून आले नाही, आपल्याला काय करायचंय? अरे मुलांनो शांत राहा, गप्प बसा. किती बंद करता? आता मस्ती न करता मी काय बोलणार आहे ते लक्ष देऊन ऐका. आज आपल्या शाळेत
आपल्या गावचे सरपंच दौलतराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अरे चला की लवकर, कार्यक्रमाला उशिरा बसला तर मास्तर काय म्हणतील? राम राम सरपंच. राम राम. काय रामदेवराव, कसं काय चाललंय? सगळं बेस्ट चाललंय, पण हा खोकलाच बरा होत नाही. रात्रीची नुसती घासच लागते. असं का? मग दवा पाणी करा. औषध पाणी तर चालूच आहे. पण सरपंच, तुमची इकडं कोणीकडं स्वारी? ते आपल्या गावातल्या शाळेत तंबाखू, गुटखा, व्यसनाचे परिणाम याच्यावर कसला तरी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्हासनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. चला, आम्हासनी उशीर होतोय, आम्ही निघतो. राम राम. अरे मुलांनो शांत राहा, सरपंच आले. आले हो आले, आपले लाडके सरपंच आले. मुलांनो टाळ्या वाजून सरपंचांचे स्वागत करा. बसा बसा. आता आपल्या समोर काही सुपर आर्मीतील मुलं तंबाखूच्या दुष्परिणामावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत. सर्वप्रथम येत आहे उज्ज्वला. उपस्थित मान्यवर आणि सर्व शिक्षकांना माझा प्रणाम. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी घटक असतो. तो माणसाच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा वाईट परिणाम करतो. तंबाखू खाल्ल्यामुळे घसा, फुफ्फुस आणि आपलं तोंड दाट याची वाट लागते. कधी कधी कर्करोगही होतो. तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्या देशात दररोज निदान 2,500 माणसं मरतात आणि वर्षाला 10 लाख माणसं मृत्युमुखी पडतात. तुम्ही म्हणाल, एवढीशी मुलगी केवढे मोठे मोठे आकडे बोलते. बरोबर आहे तुमचं, पण हे आकडे खरे आहेत. आमच्या सुपर आर्मीने आम्हाला दिलेली माहिती खरी आहे. त्यामुळे खरं तर आम्ही शाणे झालो आहोत. आता तुम्ही म्हणाल, ही सुपर आर्मी कोण? जशी प्रत्येक देशाची परकीय आक्रमणापासून संरक्षण करणारी स्वतःची आर्मी असते, सैन्य असतं, त्याचप्रमाणे तंबाखूपासून तुमचं आमचं संरक्षण करणारी आम्हा विद्यार्थ्यांची सुपर आर्मी आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की त्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम जाणून घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. तंबाखू सोडा, आयुष्य वाचवा. तंबाखूचा नाद म्हणजे आयुष्य बर्बाद. जय हिंद. यानंतरचा स्पर्धक राहुल. नमस्कार. माननीय सरपंच महाशय, शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आपल्या देशात लाखो लोक विडी सिगारेट ओढतात. विडी सिगारेट ओढल्यामुळे निकोटीन हा विषारी घटक आपल्या रक्तपेशींवर हल्ला करतो. विडी सिगारेट मधल्या कार्बन मोनॉक्साईडमुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवरही परिणाम होतो. विडी सिगारेट ओढल्यामुळे हृदयविकार, क्षय, कर्करोग, अस्थमा असे आजार होतात. याशिवाय विडी सिगारेट ओढणाऱ्याच व्यक्तीला असे आजार होतात असं नाही, तर त्याच्या आसपासातील व्यक्तींनाही असे आजार केवळ धुरामुळे होऊ शकतात. म्हणून तर 2 ऑक्टोबर 2008 पासून केंद्र शासनाने सार्वजनिक जागी विडी सिगारेट ओढण्यास सक्त मनाई केली आहे. तरीही विडी सिगारेट चिलीमुका ओढायचं कमी झालेलं नाहीये. तेव्हा आपण एकमेकांना साथ देऊया आणि विडी सिगारेटचा नाश करूया. सिगरेटचे व्यसन म्हणजे कॅन्सरला निमंत्रण. सिगरेटचा धूर तर मृत्यूला कारणीभूत. धन्यवाद. जय हिंद. आता आपल्या समोर येत आहे स्नेहा. नमस्कार मित्रांनो, गुटखा हा एक तंबाखूचाच प्रकार आहे. त्यामध्ये सुपारी, सुगंधी मसाला आणि तंबाखूचंच मिश्रण असतं. यांशिवाय इतरही शरीराला हानिकारक असे पदार्थ असतात. त्यामुळे दात खराब होतात, हिरड्यांचे रोग होतात. गुटखा खाणाऱ्या माणसांच्या तोंडाला छिद्र पडतात, जखमा होतात आणि मग त्यांना खाताना व जेवताना
त्रास होतात. यांशिवाय तोंडाचा, घशाचा व फुफ्फुसांचा कर्करोगही होऊ शकतो. आपण पाहतो गुटखा खाणारी माणसे कोठेही थुंकतात. वास्तविक रस्त्यांमध्ये थुंकणं हा गुन्हा आहे. आपल्या आरोग्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने पाहिलं तर थुंकणं हे योग्य नाही. थुंकीतून अनेक रोगजंतू पसरतात. रस्ते परिसर घाण होतात. माणसांचे कपडे सुद्धा खराब होतात. माझाच अनुभव सांगते. एकदा माझी परीक्षा होती आणि मी घाईघाईने शाळेत चालली होती. तेव्हा बसमधून कोणीतरी थुंकलं आणि माझा सर्व युनिफॉर्म खराब झाला. मला घरी परत जाऊन युनिफॉर्म बदलून यावं लागलं आणि म्हणून मला पेपर लिहायला उशीर झाला. म्हणूनच सांगते, लक्षात ठेवा, गुटखा खाताना लागतो चटाचट, पण माणसं मरतात पटापट. जय हिंद. आता आपल्या समोर येत आहे संकेत. ऐकल्या ना तुम्हीच आता करामती या तंबाखूच्या, करामती या तंबाखूच्या, काळ्या कथा या तंबाखूच्या. हो, सिगरेट चिलिमकी बिडी काढून नका धुराची काडी, निकोटीन म्हणजे विषाची पुडी. कर्करोगाला दयामया नाही, मला गुटखा नको ग बाई, मला सिगरेट नको ग बाई, मला तंबाखू नको ग बाई. हो, वेळी अवेळी सकाळी दुपारी लावायची कशाला मशेरी. अव पर वेळी अवेळी सकाळी दुपारी लावायची कशाला मशेरी, माहीत असून तंबाखू विषारी. कर्करोगाची लागेल जेरी, मला सिगरेट नको ग बाई, मला मशेरी नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई. हो, नग 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 नग. तंबाखू यमाचे स्वरूप कळले, दुष्परिणामांचे आकलन झाले, साऱ्या जगाचे डोळे उघडले. असं का? मला तंबाखू नको ग बाई, मला सिगरेट नको ग बाई, मला मशेरी नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई, मला सिगरेट नको ग बाई, मला गुटखा नको ग बाई. हो, आता आजचे प्रमुख पाहुणे माननीय दौलतराव पाटील यांना मी 2 शब्द बोलण्यास विनंती करतो. या सर. राम राम पोरानो. मास्तर तुम्हाला बी राम राम. अहो, आज या पोराने आम्ही चांगलंच घाबरवलं की. नाही म्हणजे तंबाखू वाईट असतंय आम्ही ऐकलं होतं, पण या सुपर आर्मी हा हा तेच ते सुपारीच्या पोराने आमचं डोळंच उघडलं. आम्हाला वाटलं होतं की फक्त बिडी सिगारेट काही बाई अवजारतात, पण नाही, तंबाखू गुटखाने बी लय मोठमोठे आजार होतात. आणि हे बाकी बरोबर हा, आमच्या थुकण्याने रस्ते घाण होतात, कपडे घाण होतात आणि हे आपलं शरीर बी घाण होतं. नाही 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 नाही, या पुढं तंबाखू बिडी सिगारेट बंद. तुम्हाला सांगतो, आमची लेक आम्हाला नेहमी सांगायची, आबा आबा तंबाखू खाऊ नका ना, गुटखा खाऊ नका ना. पण तिचं कोण ऐकते? तंबाखू खाल्ला की कसं मस्त वाटायचं, काम करायला तरतरी यायची. पण ही मुलं म्हणाली ते पण बरोबर आहे. अहो, आमचे दात कसे घटमुट होते, मटणाची नळी फोडायचं मी या दातांनी. पण आता असे ढिले पडले की साधा पावाचा तुकडा बी तोडता येत नाही. जाऊ दे, दात तर गेले, आता पुढे काय? विल्हेवाट लागायच्या आत या तंबाखूला दूर सारलं पाहिजे. तर मंडळी, आता या पुढे आम्ही तंबाखू गुटख्याला अजिबात हात लावणार नाही. आणि मंडळी, तुम्ही बी तंबाखू खायचा नाही, बिडी सिगारेट प्यायचं नाही. आजपासून जो कोणी तंबाखू गुटखा खाईल, बिडी सिगारेट पिल, त्याला कडक शिक्षा होईल, वर आणि दंडही भरावा लागेल. काय समजलात? तर मंडळी, ऐकणार ना आमचं? एकमेकांना साथ देऊयात, तंबाखूचा नाश करूया, तंबाखूचा नाश करूया, तंबाखूचा नाश करूया. बघितलं ना माझ्या छोट्या दोस्तांनी काय जादू केली ती. सरपंचांनी स्वतः तर तंबाखू खायचं सोडलं, पण संपूर्ण गावही व्यसनमुक्त केलं. आता आमचं गाव खुशाल गाव न राहता आदर्श गाव झालंय.